आपण लास्ट लेक्चरला आहे ना इनहेरिटन्स बघितलं की सिंगल लेवल इनहेरिटन्स कसा चालतो, त्याचं जे वर्किंग असतं, स्टॅटिक कीवर्ड काय असतो, आपल्याला स्टॅटिक कीवर्डनं काय काय ॲक्सेसिबल असतं. नेक्स्ट आपण त्याच्या सुपर मेथड्स बघितलं की इनहेरिटन्समध्ये जर पॅरेंटचे जर मेथड्स आपल्याला कॉल करायचे असेल, इव्हन तुमचा कन्स्ट्रक्टर जरी कॉल करायचा असेल तर सुपर कीवर्डनं आपल्याला ॲक्सेसिबल असतं. नेक्स्ट आपण गेटर सेटर बघितलं. गेटर सेटर नंतर आपण इक्मास्क्रिप्टचे इक्मास्क्रिप्ट 6चे गेट आणि सेट मेथड बघितलं की त्यांना ॲक्सेस कसा करायचा असतो. त्यानंतर प्रायव्हेट वगैरे आपण बघितलं की कसं करायचं. आणि लास्टला आपण बघितलं की जावास्क्रिप्टमध्ये सगळं ऑब्जेक्ट असतं. तुमचं क्लास जी सिस्टीम आहे, ओओपीची जी सिस्टीम, ओओपीचे जे फंक्शन्स आहे, सिस्टीम जी आहे ती सगळी ऑब्जेक्टवरती डिफाईन आहे. ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात प्रोटोटाईपवरती. हा प्रोटोटाईप काय आहे की तुमचा अंडरस्कोर अंडरस्कोर प्रोटो अंडरस्कोर अंडरस्कोर असं ते सिस्टीम आहे. इथपर्यंत जर कोणाला डाऊट नसेल तर वन टाईप करा. तर आज आपल्याला आहे ना असिंक्रोनस आणि सिंक्रोनस इकोसिस्टीम बघायचे आहे. सिंक्रोनस काय आहे की जसं त्याच्या अगोदर आपल्याला टायमर्स बघायचे आहेत. टायमर्स इन जावास्क्रिप्ट अँड टायमर्स आर फंक्शन्स ऑफ ऑफ ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेलचे टायमर्स आहेत. तर त्याच्यात मेनली 4 असतात की पहिला टाईप येतो. मेन 2 टाईप असतात आणि त्याच्या अंडर त्याचे 2 सब सब टाईप म्हणतो ना, तशा टाईपमध्ये 2 असतात. की पहिला टाईप असतो तुमचा सेट टाइम आउट. ओके, सेट टाइम आउट एक फंक्शन असतं. नेक्स्ट असतो तुमचा सेट इंटरवल. थर्ड वन असतो की क्लिअर, CLE, क्लिअर टाइम आउट. आणि फोर्थ वन असतो क्लिअर इंटरवल. ओके, असे त्याचे 4 टाईप्स असतात टायमरचे. आता त्याच्या आतमध्ये आहे ना, तर आपल्याला इथे 2 मेनली पॅरामीटर असतात. 2 पॅरामीटर कोणते कोणते? पहिला पॅरामीटर असतो तुमचा फंक्शन. ओके, फंक्शन जे आपल्याला काही काम करायचं आहे ना ते. आणि सेकंड जो पॅरामीटर असतो तो डिले इन मिली सेकंद असतो. डिले इन मिली सेकंड्स. हे 2 पॅरामीटर असतात. आणि थर्ड वन फोर्थ वन वगैरे असतात ना, ऑप्शनल असतात. ऑप्शनल वन असे इनफायनाईट पॅरामीटर असतात बाकीचे. ओके, कॉमा 2 असेल, कॉमा 3 असेल, डॉट डॉट डॉट. ओके, सेम असंच पॅरामीटर आहेत ना ॲज इट इज सेट इंटरवलला असतात. ओके, आणि नेक्स्ट असतो तुमचा क्लिअर टाइमआउट आणि क्लिअर इंटरवल. आता क्लिअर टाइमआउट काय असतं की ज्या वेळेस आपण हा सेट टाइमआउट वगैरे आपण फंक्शन वापरतो, मेथड वापरतो, ही मेथड वापरल्यानंतर आपल्याला एक युनिक आय डी भेटते. युनिक आय डी म्हणजे याचा एक थोडक्यात रेफरन्स भेटतो आपल्याला. रेफरन्स भेटल्यानंतर आपल्याला तो जर आपल्याला स्टॉप करायचा असेल, हा सेट इंटरवल सेट टाइमआउट वगैरे आपल्याला काहीतरी चालू झाल्यानंतर जर स्टॉप करायचा असेल ना तो, तर आपला एक आय डी भेटतो. त्या एका व्हेरिएबलमध्ये ठेवून ॲज अ क्लिअर टाइमआउटला क्लिअर इंटरवलला तो आय डी पास करावा लागतो. तर तो ऑटोमॅटिकली स्टॉप होतो आणि तो फक्त एकच पॅरामीटर घेतो. असे 4 फंक्शन्स असतात. ओके, तर 01.js मध्ये जसं की बेसिक सिंटॅक्स घेऊ. सेट टाइमआउट म्हणजे काय असतं की सेट टाइमआउट set timeout is a after starting or calling this method some seconds execute their फंक्शन. ओके, असा काहीतरी त्याचा सिंटॅक्स आहे सेट टाइमआउटचा. की ज्यावेळेस आपल्याला जसं की आपण एखादा स्टॉप वॉच वगैरे बघतो ना, की काहीतरी किंवा अलार्म आपला सेट टाइमआउट काय आहे की सेट सेट टाइमआउट इज इन रिअल लाईफ
लाईक अलार्म. ओके, अलार्म, ARM. आता अलार्म कसा असतो की आपल्याला उद्या सकाळी उठायचे, सपोज मी 8:30चा अलार्म लावला, तर तो जो अलार्म लावायला काहीतरी आपल्याला मिनिट लागणार ना, की 10 सेकंदांनी वाजला पाहिजे, 20 सेकंदांनी वाजला पाहिजे, किंवा 10 तासांनी वाजला पाहिजे. तर त्यासाठी सेट टाइम आउट असतं. सेट टाइम आउट काय करतं की ठराविक काळानंतर काहीतरी आपलं एक फंक्शन करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सेट टाइम आउट हे फंक्शन वापरायचं असतं. ओके, तर डायरेक्ट सेट टाइम आउट. आता सेट टाइम आउट काय म्हणते की मला दोन पॅरामीटर पाहिजे. पहिला असतो तो फंक्शन कीवर्ड. ओके, आणि सेकंड वन असतो की किती सेकंदानं पाहिजे. मला पाहिजे सपोज 2 सेकंदानं, तर 2000 मिली सेकंद कसे असतात 000 मध्ये. आणि हे जे फंक्शन आहे त्या फंक्शनला कन्सोल डॉट लॉग मध्ये हॅलो आफ्टर 2 सेकंड्स असं काहीतरी मी वर्क केलं. CLS नोड 01.js. आता बघा 2 सेकंद थांबला आणि 2 सेकंदानंतर हॅलो आफ्टर 2 सेकंड्स असं एक्झिक्यूट झालं. ओके, इथपर्यंत जर का आता त्याच्या पुढे जाऊन की आता हे मला UI मध्ये वापरायचं आहे. UI मध्ये म्हणजे सपोज इथंच मला काय पाहिजे, आणि हे लेट टाइमर. आता जो आलेला पॅरामीटर आहे तो मी जो सेट टाइम आउट फंक्शन काहीतरी चालू झाल्यानंतर मला काहीतरी देणार आहे ते ॲज अ व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलं. इथं मी काय केलं, कन्सोल डॉट लॉगमध्ये तो आलेला टायमर व्हेरिएबल आहे ना तो मी प्रिंट केला. आणि इथं लगेच खाली क्लिअर इंटरवल क्लिअर टाइमआउट असं फंक्शन, आणि त्याला टायमर पास केला. ओके, तर CLS नोड 01.js. तर बघा तुमचं फंक्शन लाईन बाय लाईन. आता जावास्क्रिप्ट कसं चालतं तुमचं लाईन बाय लाईन. JIT कंपायलर्स, जस्ट इन टाइम कंपायलर्स, तो कोणासाठी थांबत नाही. प्रत्येक ही पहिल्यांदा लाईन असेल, ही लाईन असेल, ही लाईन असेल, प्रत्येक एक्झिक्यूट झालं. नेक्स्ट काय केलं त्यानं, हे टायमर सुरू झाला पण लगेच इथं त्याचा एक ID भेटला आपल्याला, आणि तो ID डायरेक्ट क्लिअर फंक्शन, क्लिअर टाइमआउट एक फंक्शन आहे, त्याला तो ID पाठवून दिला. मग काय झालं की हे जे फंक्शन मला स्टॉप करायचं आहे ते मी त्याला इथं सांगितलं. त्यामुळे हे जे फंक्शनमधलं हा आपण जो पहिला पॅरामीटर आहे तो एक्झिक्यूटच झाला नाही. इथं कुठं दिसतंय का की हॅलो आफ्टर 2 सेकंड वगैरे. आणि त्याच्या आतमध्ये आता आपण काय केलं, टायमर प्रिंट केला. तर टायमरच्या आतमध्ये आहे ना की काय काय प्रिंट झालं बघा. टाइम आउट फंक्शन आहे आणि त्याची बॉडी आहे. हा काय आहे तुमचा एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टमध्ये बघा त्याची की काय आहे, अंडरस्कोर आयडल टाइम आउट, म्हणजे तो किती सेकंदाचा आहे तर 2 सेकंदाचा. अंडरस्कोर प्रेव टायमर लिस्ट वगैरे, आयडल नेक्स्ट टायमर, हे भरपूर असे पॅरामीटर्स आहेत की फंक्शनचं नाव काय, अनॉनिमस फंक्शन वगैरे. नेक्स्ट रिपीट, किती वेळा रिपीट झाला पाहिजे, नल, डिस्ट्रॉयड, फॉल्स, सिम्बॉल, रेफर्स, काय असे भरपूर पॅरामीटर्स आहे. जर तुम्ही अभ्यास केला तरी चालतं, पण एवढं पण लागत नाही. फक्त आपल्याला 2 फंक्शन पाहिजेत की सेट टाइमआउट, आपल्याला एक टायमर अलार्म लावता आला पाहिजे आणि तो अलार्म आपल्याला रन टाइमला बंद करता आला पाहिजे. आता हे आपल्याला UI मध्ये कसं वापरायचं की सेट टाइमआउट डॉट HTML. ओके, इथं एक बटन घेऊ आणि त्या बटनला क्लिक मी, 2 बटन घेऊ, क्लिक मी आणि स्टॉप मी असं काहीतरी घेऊ. नेक्स्ट काय करू, या क्लिक मीला क्लिक मीला अनक्लिकच वापरू डायरेक्ट. शो मेसेज नावाचं एक फंक्शन कॉल होतंय आणि शो मेसेज नावाचं फंक्शन मध्ये आहे ना आपल्याला तो पॅराग्राफ मध्ये दावायचं काहीतरी की त्याचं ID आउटपुट. ओके, आणि स्टॉप मेसेज हे एक फंक्शन आहे आणि ते ऑन क्लिकला आहे.
कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही. ओके. आता हे फंक्शन मला डिफाईन करायचे आहेत शोवालं, की स्क्रिप्टमध्ये. आता स्क्रिप्टमध्ये हे फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव, शो मेसेज, त्याचे पॅरामीटर्स आणि त्याची बॉडी. आता हे शो फंक्शन काय करत आहे की त्याला दोन पॅरामीटर लागतात. एक म्हणजे याला डायरेक्ट आपण सेट टाइम आउट करू, सेट टाइम आउट ॲज अ फंक्शन. ओके. आणि सेकंड वन पॅरामीटर आहे की किती सेकंदाने, सपोज मी 4 सेकंदाने केलं. आणि हे फंक्शन काय करत आहे की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी डबल कोटमध्ये आउटपुट, त्याच्या आतमधलं इनर टेक्स्ट इज इक्वल टू डबल कोटमध्ये मेसेज आफ्टर 4 सेकंड्स. ओके. आणि अजून एक करू की याचं फक्त आपण फंक्शन ओके. इथं काय करू, लेट टाइमर असं एक व्हेरिएबल डिक्लेअर करू. ओके. आणि टाइमर इज इक्वल टू या फंक्शनमध्ये असाइन करू. आणि इथं क्लिअर टाइमआउट, आणि त्या क्लिअर टाइमआउटला टाइमर आपण पाठवून देऊ. ओके. आणि सेम इथं कंट्रोल व्ही किंवा हे फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे तर मेसेज आफ्टर 4 सेकंड आहे ना, टाइमर टर्मिनेटेड असं काहीतरी दिलं. ओके. बरोबर आहे. आता ओके. आता क्लिक मी केल्यानंतर बघा त्याचा टाइमर चालू झाला आणि 4 सेकंदानंतर आला का मेसेज आफ्टर 4 सेकंड. परत रिफ्रेश केलं, क्लिक मी केलं आणि लगेच स्टॉप मी केलं तर टाइमर टर्मिनेटेड. आता 4 सेकंद वाट बघू आपण. ओके. 4 सेकंदानंतर पण आपला मेसेज आला नाही का, तर आपण जसा टाइमर चालू केला त्याच्यानंतर लगेच दुसरं फंक्शन एक्झिक्यूट केलं, कोणतं, स्टॉप मेसेज. आणि त्या स्टॉप मेसेजला हे क्लिअर टाइमआउट टर्मिनेट केलं. आता इथं जर मी इथंच व्हेरिएबल डिक्लेअर केलं असतं ना हे लेटवालं, तर ते या फंक्शन पुरते ॲक्सेसिबल झालं. तर ह्या दुसऱ्या फंक्शनमध्ये मला हे जे व्हेरिएबल आहे टाइमर, याचा जो काहीतरी आपला आय डी भेटणार आहे ना, तो या टाइमर आपल्याला भेटलाच नसता आणि हे क्लिअर इंटरवल टर्मिनेट झालं नसतं. इथपर्यंत जर कळलं ना की टायमर कसा चालू करायचा, टाइमआउट, आणि टाइमआउट कसा थांबवायचा, तर 3 टाईप करा. ओके. आता त्याच्या पुढे जाऊ आपण की 02.js की सेट इंटरवल. आता सेट इंटरवल काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कंटिन्युअसली काहीतरी एक्शन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. कंटिन्युअसली म्हणजे मला काहीतरी सर्व्हरनं प्रत्येक सेकंदाला डेटा फेच करायचा आहे. प्रत्येक सेकंदाला म्हणजे जसं की तुम्ही रील्स वगैरे स्क्रोल करता, तर रील्सला जर तुम्ही सर्व्हरवर नाही ना सगळाच जर डेटा आणला, ओके, सर्व्हर सगळा जर डेटा आणला तर तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो किंवा सर्व्हरचा डेटा तुमच्या मोबाईलमध्ये पुरणार नाही. मग सर्व्हरवरचा डेटा कसा तुम्हाला पाहिजे असेल की प्रत्येक जशी रील बघत 15 सेकंदाची रील असते ना, तर जसं 15 सेकंदाने तुम्हाला ॲक्शन काहीतरी झाली पाहिजे की परत दुसरे रील आण, परत तिसरे रील आण, परत चौथी रील आण. तर सेट टाइमआउट वगैरे आपण त्याला फंक्शन लावू शकतो की आपल्याला प्रत्येक 5 सेकंदानंतर एक सर्व्हरनं डेटा फेचची वगैरे आपल्याला, किंवा एखादं तुमचं बँकेचं अकाउंट जर ट्रान्झॅक्शन करत असाल तर बँकेच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन करताना तिथं पण तुम्ही ते टायमर्स वगैरे वापरून एखादं फंक्शन लिहू शकता की प्रत्येक 2 सेकंदाला व्हॅलिडेट करायचं की हाच युजर तुमचा व्हॅलिडेट आहे का. आता हे कुठं वापरतात की ज्यावेळेस तुम्हाला JWT टोकन्स हे कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट म्हणजे JWT टोकन्स सेट इंटरवल इज युज्ड फॉर व्हॅलिडेटिंग in JWT or
OATH, ऑथ, ऑथ टोकन्स. आता हे टोकन्स काय असतात की ज्यावेळेस आपण लॉग इन करतो, ओके, लॉग इन केल्यानंतर आहे ना, तुम्ही व्हॅलिडेट आहात का नाही, किंवा तुम्ही जे व्हॅलिडेट असताना एका तासासाठी किंवा 2 तासासाठी आहे ना आपल्याला एक टोकन्स भेटतं. ओके, JWT टोकन्स, जावास्क्रिप्ट टोकन्स. JWT म्हणजे जावास्क्रिप्ट टोकन्स, आणि ऑथ म्हणजे तिथे पुढची कन्सेप्ट आहे की जसं JWT टोकन्स तसाच ऑथ एक टोकन्स असतो. तर आपण ज्यावेळेस कोणती पण वेबसाईट लॉग इन कराल ना, तर आता त्यात पण एक कन्सेप्ट सांगतो की जर सर्व्हर बॅकएंड जर थोडं जरी माहीत असेल ना, तर एखादी फ्लिपकार्टची वेबसाईट आहे, इन्स्पेक्ट, इथं सेट इंटरव्ह्यू काय करतो, तुम्हाला प्रत्येक सेकंदाला मला कॉल पाहिजे. तर सेट इंटरवल, त्याची बॉडी पहिला असणार आहे फंक्शन, आणि सेकंड असणार आहे किती सेकंदानं. सपोज मी 2 सेकंदानं टाकलं, आणि त्याच्यानंतर या फंक्शनमध्ये मला काय पाहिजे, कन्सोल डॉट लॉगमध्ये टायमर आफ्टर एव्हरी 2 सेकंड्स, असं काहीतरी आपण कन्सोलवरती टाकलं. आता हे रन केलं, CLS नोड 0102.js. आता बघा टायमर झाला का चालू तुमचा, आफ्टर एव्हरी 2 सेकंड्स आहे का, प्रत्येक सेकंदानं. आता जोपर्यंत याची मेमरी फुल होत नाही, कशाची, जिथं मी रन केला ना हा कन्सोल, याची मेमरी जोपर्यंत फुल होत नाही ना, तोपर्यंत हा टायमर रन होत राहणार. आता हे स्टॉप कसं करू शकतो, की स्टॉप करायला काय आहे की डायरेक्ट आपण इथं आता सेट इंटरवल वापरू. ओके, सेट टाइमआउट. सेट टाइमआउटमध्ये एक फंक्शन असेल, ते एक्झिक्यूट होईल किती सेकंदाने, तर 10 सेकंदाने, 10,000. आणि या फंक्शनमध्ये इथं लेट टायमर इज इक्वल टू, आणि हे फंक्शन काय करतंय तुमचं की क्लिअर इंटरवल, आणि त्याला आलेला पॅरामीटर. आता हे फंक्शन कधी एक्झिक्यूट होणार आहे, 10 सेकंदानं. तोपर्यंत हे 5 वेळा तरी प्रिंट झालंच पाहिजे. CLS नोड 02.js. ओके, टायमर आफ्टर एव्हरी 2 सेकंड्स. ओके, आता 5 वेळा त्यानं घेतलं, 10व्या सेकंदाला त्यानं एक्झिक्यूट झाला. फक्त त्याचं मिली सेकंदमध्ये काहीतरी गॅप जर पडला असेल ना, तर त्यानं 5वी जी लाईन आहे ती प्रिंट न करताच डायरेक्ट क्लिअर इंटरवल हे सेकंद फंक्शन एक्झिक्यूट केलं. असं तुम्ही वापरू शकता. ओके, इथपर्यंत कळालं असेल शिफ्ट 10 की सेट .html. ओके, आता इथं एक H3 घेऊ आपण, आणि या H3ला डायरेक्ट ID देऊ, काउंट डाऊन, किंवा WN, असं काहीतरी आपण ID देऊ. जे आपल्याला टाकायचं आहे स्क्रिप्टमध्ये ते आपण इथं डायरेक्ट लेट I इज इक्वल टू 0. ओके, आणि आपलं जे फंक्शन आहे, आता ते फंक्शन काय करेल, फंक्शन म्हणजे आपल्याला सेट इंटरवल लेट टाइमर इज इक्वल टू सेट इंटरवल, आणि हे फंक्शन काहीतरी काम करत आहे, कॉमा प्रत्येक एव्हरी सेकंदाला. आता इथं काय करायचं आपल्याला, जो डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. आता ID कोणता आहे, काउंटडाऊन, Ctrl+C
कंट्रोल व्ही, त्याचं इनर टेक्स्ट. आता इनर टेक्स्टला काय आहे की आय पाठवला आपण, राईट. नेक्स्ट इथंच लगेच आय प्लस प्लस केला. आता इथं इफ आल्याला आय जर ग्रेटर दॅन 10 असेल तर क्लिअर इंटरवल, आणि क्लिअर इंटरवलला जो टायमरमध्ये आपण सेट केला ना तो टायमर पाठवला. आणि इथं पण आपण काय टाकू शकतो, कंट्रोल व्ही, आयच्या जागी डबल कोटमध्ये टाइम इज अप. ओके, 0 1 2 3 4 5 6 8 9 आणि टाइम इज अप झाला का तुमचा 10 सेकंदाचा इंटरवल. असं तुम्ही. ओके, टाइमआउट आपलं झालं. आता आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. ज्यासाठी मी टाइमआउट घेतलं ना त्यासाठी की सिंक्रोनस अँड असिंक्रोनस, ASYNCHRONOUS. सिंक्रोनस आणि अनसिंक्रोनस मधला तुम्हाला जी डेफिनेशन माहित आहे. ओके, तर सिंक्रोनस म्हणजे काय असतं की इन जावास्क्रिप्ट इज अ सिंक्रोनस प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ओके, सिंक्रोनस म्हणजे काय की जसं लाईन बाय लाईन एक्झिक्युटिंग. जावास्क्रिप्ट इज लाईन बाय लाईन executing, but in some functions take time. Okay, take time. That's why JavaScript introduced async await. What is async await? What is async await? Async await is a promise. Okay, आता प्रॉमिस काय असतं? व्हॉट इज प्रॉमिस? व्हॉट इज प्रॉमिस? प्रॉमिस इज जसं रिअल लाईफमध्ये आपण एखादं प्रॉमिस करतो ना की मी संध्याकाळी जेवायला येणार आहे, मी संध्याकाळी बाहेर जाणार आहे कुठेतरी, तशा टाईपमध्ये एक प्रॉमिस असतं की प्रॉमिस इज लाईक इन रिअल लाईफ वचन. ओके, आपण एखाद्याला वचन देतो ना तशा टाईपमध्ये तुमचं प्रॉमिस असतं. की प्रॉमिस काय असतं की कंटिन्युअस तीन फेजमध्ये प्रॉमिस असतं. आता 3 फेजमध्ये प्रॉमिस कसं असतं की पेंडिंग. ओके, नेक्स्ट असतो रिझॉल्व आणि रिजेक्ट. अच्छा, 3 फेजमध्ये असतं. ज्यावेळेस आपण काहीतरी एखादं ॲक्शन परफॉर्म करतो तर ते पेंडिंग स्टेटमध्ये जातं, आणि ज्यावेळेस ॲक्शन ती कंप्लीट किंवा फुलफिल असेल म्हणजे रिजेक्ट जरी असेल किंवा कंप्लीट झाली असेल तर रिझल्ट आणि रिजेक्टचे त्याचे 2 पॅरामीटर रिटर्न होतात. ओके, तर जसं पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे की जावास्क्रिप्ट सिंक्रोनस काय आहे. ओके, सिंक्रोनस कसं लाईन बाय लाईन sync.js console.log मध्ये डबल कोटमध्ये A B C D E आणि F असं आपण काहीतरी रन केलं. नेक्स्ट काय केलं, CLS नोड sync.js झालं का तुमचं की ज्या वेळेस जावास्क्रिप्ट कंपाईल झाला तर लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं. पहिल्यांदा A झालं, B झालं, C झालं, D झालं, E झालं आणि F झालं. राईट, त्याला म्हणतात की सिंक्रोनस प्रोग्राम की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झाला आणि
कॉल स्टॅक झालं, पहिल्यांदा हीच लाईन झाली, नंतर हे झाली. पण जावास्क्रिप्टमध्ये असे काय फंक्शन वापरल्यानंतर किंवा आपण एपीआय वगैरे कॉल करतो ना, त्यामध्ये सपोज सेट टाइमआउट इथं येईल फंक्शन कॉमा इथं फक्त 100 मिली सेकंड्स करू, राईट. आणि हे फंक्शन कायच करत नाही, एवढंच करू. मग त्याच्या जर बिहाफमध्ये ते काय झालं की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं. नोड नोड सिंक डॉट जेएस. ओके. नाही, आपल्याला काय करायला लागेल, हे कंट्रोल एक्स याच्यामध्ये इथं नाही, याच्या बॉडीमध्ये येईल ना ते. आणि कंट्रोल सी कंट्रोल व्ही ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय. ओके. आता की जावास्क्रिप्ट जसं सांगितलं की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं पाहिजे, राईट. लाईन बाय लाईन म्हणजे पहिल्यांदा हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, त्यानंतर हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे, आणि त्यानंतर जी एच आय झालं पाहिजे. पण इथं बघा की जावास्क्रिप्ट जसं वर्किंग झालं तर पहिल्यांदा ए प्रिंट झालं, ए प्रिंट झालं, परत बी सी, बी आणि सी, त्यानंतर डी ई एफ व्हायला पाहिजे होतं ना. तसं इथं बघा तो थांबला नाही. इथं काय बोलला की मला तुझ्यापर्यंत 100 सेकंद मिली सेकंद थांबायला वेळ नाही, राईट. तुला कधी काम करायचं तसं कर, मी तो पण बाकीचं कोड रन करतो की जसं जी एच आणि आय. इथं बघा जी एच आणि आय, त्यानंतर डी ई एफ, असं त्याचं वर्किंग झालं. आता जसं मी सांगितलं जावासाठी काय सिंक्रोनस आहे, पण काही फंक्शन असे असतात की त्याला असिंक्रोनसली काम करायला लागतं. असिंक्रोनस म्हणजे कसं पण वेडेवाकडे, कधी पण काय पण एक्झिक्युशन, तशा टाईपमध्ये. आता हे काय झालं, तुमचं असिंक्रोनस वर्किंग झालं, पण आपण इंटरनली काय केलं, सिंक्रोनस वर्किंग झालं पाहिजे ना. तर ते दोन कीवर्ड आहेत की तुम्हाला सिंक्रोनस प्रोग्रामिंग आणि असिंक्रोनस प्रोग्रामिंग. आणि सिंक्रोनस का म्हण की सिंक्रोनस जावास्क्रिप्ट जी आहे ती सिंक्रोनस वर्क होते, त्याची जी कंपाईल टायमिंग आहे ती सिंक्रोनस आहे. पण काय काय फंक्शन असे वापरल्यानंतर सेट इंटरवल, सेट टायमर सारखे ते असिंक्रोनस सारखं बिहेवियर देतं. जावास्क्रिप्ट इज सिंगल थ्रेडेड. ओके, सिंगल थ्रेड. आता सिंगल थ्रेड काय की जसं मी सांगितलं की हा हा हे जे काम करायला तो थांबला नाही, त्याला बोलतात की सिंगल थ्रेड. पण जावास्क्रिप्ट इंटरनली आहे ना, त्याचे जे फंक्शन्स वगैरे वापरून त्याचा ऑब्जेक्ट वगैरे वापरून आहे ना, तो मल्टी थ्रेड सारखं काम करतो. मल्टी थ्रेड म्हणजे काय, हे पण काम त्यानं चालू ठेवलं, हा कुठेतरी बॅकएंडला चालू ठेवला, आणि हे पण त्यानं लगेच एक्झिक्युशन केलं. त्याच्यानंतर हे काहीतरी त्याचा रिस्पॉन्स आला असेल, हे एक्झिक्यूट झालं. हे झालं तुमचं मल्टी थ्रेडिंग. मल्टी थ्रेडिंग म्हणजे ॲट अ टाइम भरपूर जे कामं करतात त्याला मल्टी थ्रेडिंग म्हणतात. ओके. त्या पुढे जाऊ की सिंक्रोनस झालं, असिंक्रोनस झालं, आणि हे जे फंक्शन वापरल्यानंतर आपल्याला असिंक्रोनसच भेटणार आहे. त्यासाठी आहे ना जावास्क्रिप्ट इंट्रोड्युस्ड प्रॉमिस इज 3 स्टेजेस. ओके. प्रॉमिस काय की 3 स्टेजमध्ये असतं. पहिली त्याची स्टेज असती पेंडिंग. पहिली त्याची स्टेज असती पेंडिंग. पेंडिंग म्हणजे काय, इनिशियल स्टेज. सेकंड त्याची स्टेज असते फुलफिल्ड. जर त्याच्याकडनं रिस्पॉन्स येतोय तो जर सक्सेस असेल तर फुलफिल्ड, SUCCESS. आफ्टर रिझॉल्व. आणि कंट्रोल झेड आफ्टर. नेक्स्ट आहे थर्ड वन, रिजेक्टेड. आता रिजेक्टेड कधी येणार आहे, फेल आफ्टर रिजेक्ट. ओके. प्रॉमिस काय करतं, आपल्याला 3 स्टेज देतं. एक असते पेंडिंग, आणि नेक्स्ट असते फुलफिल्ड आणि रिजेक्टेड.
ओके. अरे माईक चालू झालेला आहे. ओके. तर जसं प्रॉमिसमध्ये 3 स्टेजेस असतात, पेंडिंग, फुलफिल आणि रिजेक्टेड. त्याच्या पुढे जाऊन की प्रॉमिसचा सिंटॅक्स काय असतो, की प्रॉमिस सिंटॅक्स आपल्याला काय करायचं आहे, हे जे बिहेवियर आहे ना असिंक्रोनस, त्याला आपल्याला सिंक्रोनसली बिहेवियर करायचं आहे. तर काय करायचं, लेट प्रॉमिस एक व्हेरिएबल असणार आहे. हे प्रॉमिस काय एक व्हेरिएबल आहे, PROMIS असतं प्रॉमिस किंवा प्रॉमिस वगैरे. न्यू म्हणजे रन टाईमला बनणार आहे तो. ओके. रन टाईमला काय बनणार आहे, की तुमचा प्रॉमिस जसा आपला हे असतो ना, ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तसा हा प्रॉमिस पण एक क्लास आहे. ओके. तुम्ही त्याला ॲज अ क्लास म्हणू शकता. प्रॉमिस सिंटॅक्स आणि त्याच्या आतमध्ये, ओके, त्याच्या आतमध्ये एक फंक्शन असतं. इथं जो पॅरामीटर असतो तो फंक्शन असतो. ओके. आणि हा फंक्शन काय करतो, याला 2 पॅरामीटर भेटतात. आता 2 पॅरामीटर कोणते कोणते, रिझॉल्व कॉमा रिजेक्ट. ओके. रिझॉल्व आणि रिजेक्ट. आता 2 पॅरामीटर काय करतात, की जर सक्सेस झाला, इफ, ओके, इफ सक्सेस, तर तो काहीतरी रिटर्नमध्ये तो रिझॉल्वमध्ये पाठवेल. रिझॉल्व हा जो पॅरामीटर आहे ना, थोडक्यात हे कॉलबॅक फंक्शन्स आहेत. आणि रिझॉल्वमध्ये आपल्याला काय पाठवायचं आहे, त्याला ही स्ट्रिंग असेल. सेम असंच असणार आहे एल्समध्ये. इथं येणार तुमचा रिजेक्ट पॅरामीटर आणि रिजेक्टमध्ये काय पाठवणार आहे, एरर. आता त्याचा सिंटॅक्स आहे की आपण एका व्हेरिएबलमध्ये घेतलं, त्याचा काय असेल ते सिंटॅक्सचा आपल्याला प्रॉमिस की सक्सेस झालंय का रिजेक्ट झालंय. आणि रन टाईमला आपल्याला काय पाहिजे, की प्रॉमिस कीवर्ड काय म्हणतो, की माझ्याकडे मला एक फंक्शन असेल आणि ते फंक्शन अनोनिमस फंक्शन असणार आहे, 2 पॅरामीटर रिसिव्ह करणार. आणि ते 2 पॅरामीटर घेऊन आपण काय त्याच्यावरती काम करणार ना, ते काम केल्यानंतर ॲज अ पॅरामीटरमध्ये जे पण सक्सेस असेल तो मेसेज पाठवायचा आणि रिजेक्टमध्ये काय असेल तो पाठवायचा याला. असा त्याचं सिंटॅक्स आहे. प्रॉमिस डॉट JS मध्येच घेऊ. ओके. आता इथे लेट प्रॉमिस इज इक्वल टू न्यू प्रॉमिस. ओके. आता प्रॉमिस काय आहे बघा, प्रॉमिस कन्स्ट्रक्टर आहे. ओके. आता इथं बघा तो काय करतो, न्यू न त्याचं एक्झिक्युशन असतं. आता हे काय एनी म्हणजे त्याला टाईप कोणता, आपण जर जावा टाईपस्क्रिप्टमध्ये जर आपल्याला द्यायचं असेल ना, तर तो त्याचा टाईप विचारतो. नेक्स्ट काय की एक्झिक्युटर. एक्झिक्युटर काय आहे की रिझॉल्व. ओके. रिझॉल्व पण काय आहे की एक अनोनिमस फंक्शन आहे, कॉलबॅक फंक्शन आहे. इथं बघा दिसते का तुम्हाला, की रिझॉल्वमध्ये आपण त्याला रिटर्नमध्ये काहीतरी व्हॅल्यू पाठवायची आहे. नेक्स्ट आहे की रिजेक्टमध्ये पण काय की त्याला आपल्याला काहीतरी व्हॅल्यू पाठवायचे, राईट. आणि जे बाकीचे आहेत, रिटर्नमध्ये एखादा प्रॉमिस देणार आहे का, क्रिएट अ न्यू प्रॉमिस, अ कॉलबॅक युज्ड इनिशियल द प्रॉमिस, द कॉलबॅक इज पास्ड 2 आर्ग्युमेंट्स, रिझॉल्व कॉलबॅक इज युज्ड टू रिझॉल्व द प्रॉमिस विथ अ व्हॅल्यू ऑर द रिझल्ट ऑफ अनदर प्रॉमिस अँड रिजेक्ट कॉलबॅक वगैरे ब्ला 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 असं काहीतरी आहे. हे तुम्ही वाचा. आता हे काय म्हणतं फंक्शन प्रॉमिस, की मला 2 पॅरामीटर पाहिजेत. ओके. म्हणजे ते एक अनोनिमस फंक्शन आहे. आता हे अनोनिमस फंक्शन काय म्हणतं, की मला 2 पॅरामीटर पाहिजेत. एक असेल रिझॉल्व आणि सेकंड असेल रिजेक्ट. ओके. आता हे लोकल व्हेरिएबल झाले. हे पण काय थोडक्यात एक कन्स्ट्रक्टर क्लास आहे. आणि कन्स्ट्रक्टरमध्ये ॲज अ फंक्शन आपण त्याला पास करतोय. ओके. ॲज अ फंक्शन आपण त्याला काहीतरी वर्किंगला पास करतोय. नेक्स्ट काय केलं आपण इथं, सेट टाइमआउट वापरलं. आणि सेट टाइमआउट पण एक फंक्शन आहे, ते कितीतरी सेकंदानं 2 सेकंदानं काहीतरी वर्किंग होतंय. आणि या सेट टाइमआउटमध्ये आपल्याला काहीतरी कोड लिहायचं आहे, की जसं रिझॉल्व. ओके. रिझॉल्वमध्ये डबल कोटमध्ये डेटा लोडेड.
आणि याच्यानंतर आता प्रॉमिस, त्याच्यानंतर आपल्याला काय वापरायला लागतं की या प्रॉमिस नंतर इन प्रॉमिस वी नीड 3 कीवर्ड्स. ओके, फर्स्ट वन, देन सेकंड वन, कॅच, आणि थर्ड वन फायनली. ओके, आता हे जे एरर हँडलिंग आहे ना त्याच्यात पण हे 3 कीवर्ड लागतात, पण आपल्याला आता आपण प्रॉमिसमध्ये बघतोय. ओके, आता हे जे प्रॉमिस आहे या व्हेरिएबलमध्ये काहीतरी आपल्याला रिटर्न करेल. तर मी काय केलं, हे जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये मी काय वापरलं, डॉट देन. ओके, आता देन म्हणजे काय, जर सक्सेस झाला, ओके, देन इज सक्सेस. इथं येणार आहे तुमचा कॅचमध्ये एरर, आणि थर्ड वन येणार आहे फायनली मध्ये की आफ्टर सक्सेस और एरर एव्हरी टाइम एक्झिक्यूट फायनली ब्लॉक. ओके, आता प्रॉमिसमध्ये डॉट देन. आता देन म्हणजे काय असणार आहे, हा जो रिझल्ट आहे ना आपल्याला हा ॲज अ पॅरामीटर, हा जो पॅरामीटर इथून आपल्याला इथं भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर सक्सेस झाल्यानंतर त्याला आपण एक ॲनोनिमस फंक्शन बनवू. की ॲनोनिमस फंक्शन असं असतं की त्याला एक पॅरामीटर भेटेल की RES नावाचा इथं नाही, इथं येईल ना, RES नावाचा एक पॅरामीटर आहे. आणि कन्सोलमध्ये तो आलेला पॅरामीटर आपण प्रिंट केला की त्यानं काहीतरी आपल्याला काम करून दिलं ना, तो ॲज अ रिझॉल्वमध्ये आपण सेंड केलं, असं त्या प्रॉमिसचं असतं. आता आपण फक्त रिझॉल्व टाकले ना, त्यामुळे रिझॉल्व ब्लॉक एक्झिक्यूट होईल. नोड प्रॉमिस डॉट JS. तर 2 सेकंदानंतर आला का त्याचा डेटा लोडेड. किंवा इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये हॅलो म्हणू आपण. ओके, बट बस करू शकतो. इथं डायरेक्ट किंवा इथं रिझॉल्व पर्यंत जर कळलं असेल, प्रॉमिस काय असतं, आपण एखादं काहीतरी ऍक्शन परफॉर्म करतो आणि तो एक प्रॉमिस आपल्याला रिटर्न करतो, राईट. आणि जोपर्यंत त्याचा सक्सेस येत नाही तोपर्यंत तुमचा देन ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही. इथपर्यंत जर कळलं असेल ना, तर 3 टाईप करा. सपोज आता इथं मी रिजेक्ट दिलं, राईट. इथं रिझॉल्व देण्यापेक्षा इथं जर मी रिजेक्ट दिलं तर हा जो ब्लॉक आहे माझा देनवाला तो एक्झिक्यूटच होणार नाही. आहे का, काय बोललं की ते न्यू अनहँडल्ड प्रॉमिस रिजेक्शन, म्हणजे आपण फक्त देनवाला हँडल केलं. पण आपल्याला जर कॅच करायचं असेल ना, तर डॉट कॅच आलेला पॅरामीटर, ओके, ते पण एक फंक्शन असणार आहे. आणि या फंक्शनमध्ये कन्सोल डॉट लॉग मध्ये RES करू, आणि हा RES इथं ॲज अ व्हेरिएबल म्हणून आपण घेऊ इंटरनल. आणि इथं जसं फायनली सांगितलं की फायनलीमध्ये फायनलमध्ये आपल्याला काही येणारच नाही म्हणा पॅरामीटर, तरी पण कन्सोल डॉट लॉग मध्ये वर्क फिनिश्ड. ओके, असं काहीतरी करेल ते CLS नोड प्रॉमिस डॉट JS.
ओके. आता बघा झालं का की डेटा लोडेड. ओके. किंवा नाही तर डेटा लोडेड नाही, रिजेक्ट आले म्हटल्यानंतर डेटा फेल्ड येईल. सेम इथंच कंट्रोल व्ही केलं आणि इथं रिझॉल्व टाकलं, डेटा लोडेड. cls promise.js. ओके. तर आता बघा काय आलं की डेटा फेल्ड. डेटा फेल्ड का आलं, तर इथला जो पहिला टाइमर आहे ना तो पहिल्यांदा एक्झिक्यूट झाला की रिजेक्ट म्हणून. राईट. हे जर इथं केलं, ओके, तर झालं का तुमचं की डेटा लोडेड. म्हणजे जोपर्यंत त्याला हे पहिलं भेटतो किंवा रिजेक्टमध्ये भेटतो, जो पहिला त्याला प्रॉमिस भेटणार ना की सक्सेस झालं किंवा रिजेक्ट झालं, तर ते पहिलं येणार आहे. आणि इथं जो तुमचा रिझल्टचा देनवाला जर सक्सेस आलं तर देनवाला ब्लॉक एक्झिक्यूट होतो. त्यानंतर ज्यावेळेस आपला एरर येईल तर आपला कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होतो. आणि लास्ट वन आहे की फायनली मध्ये दोन्ही पण ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर जो फायनली ब्लॉक येतो ना त्याच्यात आपण जसं की तुमचा जो लोडर असतात ना, लोडर वगैरे, ते आपण स्टॉपचं कन्सेप्ट लिहता त्याच्या पुढं की मला मेन आज जे घ्यायचं होतं की असिंक आणि अवेट. ओके. असिंक अँड अवेट, त्यासाठी ते प्रॉमिस आणि टायमर वगैरे शिकवलं की, तर दोन्हीचा सिंटॅक्स समजून घ्या. तर काय असतं की ह्या दोन कन्सेप्ट, जसं मी सकाळी टायमर शिकवलं, थोड्या वेळापूर्वी टायमर शिकवले, त्याच्यानंतर प्रॉमिस शिकवलं, तसं असिंक आणि अवेट काय असतं की असिंक or await returns a promise. Okay. Or handle promise. आता असिंक अवेट याला आपण असं पण म्हणू शकतो की मॉडर्न कन्सेप्ट, CONCEPT, ऑफ प्रॉमिस. की असिंक वेट काय असतं की असिंक्रोनस वाली वर्क कर, आणि जिथं जिथं तो एरर येऊ शकतो, जिथं जिथं आपल्याला थांबायचं आहे त्यासाठी अवेट फंक्शन असतं. राईट. ASYNC अवेट डॉट JS. आता पहिल्यांदा बेसिक सांगू की असिंक आहे ना, असिंक 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 इज युज्ड टू फंक्शन. ओके. आता फंक्शनला यूज कसं करायचं की असिंक कीवर्ड, तुमचं फंक्शन कीवर्ड, असिंक फंक्शन कीवर्ड, आणि ह्या फंक्शनचं नाव, सपोज नाव आपण काय देऊ, टेस्ट नाव देऊ. ओके. आणि या टेस्टला रिटर्नमध्ये डबल कोटमध्ये हॅलो वर्ल्ड असं काहीतरी आपण रिटर्न केलं. नेक्स्ट काय केलं, हे फंक्शन मी इथं कॉल केलं. राईट. हे फंक्शन कॉल केल्यानंतर असिंक काय म्हणतो की हे प्रॉमिस आहे, जसं मी सांगितलं असिंक तुमचं काय, असिंक अवेट एक प्रॉमिस रिटर्न करतं. जर हे फंक्शन सक्सेस झालं तर देन मध्ये तो काहीतरी पॅरामीटर देईल, म्हणजे हे रिटर्न केलं ना आपण, तो पॅरामीटर देणार. ओके. आणि त्या रिटर्नमध्ये RES मध्ये आपण तो पॅरामीटर घेऊ, त्याला अनॉनिमस फंक्शन बनवू, आणि अनॉनिमस फंक्शन बॉडी नाही लिहिते चालेल, डायरेक्ट आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये आलेला रिझल्ट प्रिंट करू. CLS नोड असिंक अवेट. आलं का की हे फंक्शन सक्सेस झालं, त्यामुळे देन मध्ये गेलं. जर इथं मी कॅच वापरला तर आलं का, कॅच मध्ये काय झालं नाही का, तर याच्यानंतरचा जो ब्लॉक येतो ना, जर इथं एरर आला असता तर काहीतरी त्यांना कॅच मध्ये टाकलं असतं, पण इथं सक्सेस आलं, सक्सेस आल्यामुळे त्यांना डायरेक्ट देन ब्लॉक एक्झिक्यूट होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. हॅलो वर्ल्ड. याचं असं पण म्हणू शकतो की इंटरनल वर्किंग. इंटरनल वर्किंग कसं झालं ते की रिटर्न प्रॉमिस
ओके, रिटर्न प्रॉमिस डॉट रिझॉल्व. आणि रिझॉल्वमध्ये जे आपण स्ट्रिंग पाठवले ना, हॅलो वर्ल्ड, ओके, ते असं झालं की रिटर्नमध्ये एक प्रॉमिस कर रिझॉल्व आणि ते एक्झिक्यूट कर. जर मी हे फंक्शन ॲज इट इज कंट्रोल सी आणि हा जर असिंक कीवर्ड काढला मी कंट्रोल व्ही, त्याला कमेंट नोड असिंक अवेट, आलं का? सेम आउटपुट आलं का? जसं मी सांगितलं तुमचं प्रॉमिस फंक्शन त्याच्यातली रिझॉल्व मेथड आणि रिझॉल्व केल्यानंतर जे आपल्याला काय पाहिजे ना ते. जर इथं मी रिजेक्ट वापरलं, ओके, रिटर्नमध्ये एक प्रॉमिस रिटर्न करते तर असिंक पण वापरलं नाही, तर आलं का? न्यू अनहँडल्ड प्रॉमिस, जोपर्यंत इथं कॅच टाकत नाही ना तोपर्यंत ते अनहँडल्ड म्हणणार. आलं का? हॅलो वर्ल्ड्स कॅचमध्ये केले आपण त्यामुळं. ओके, याला कमेंट मारू इथं ASYNC असिंक फंक्शन. आता आपल्याला काय बघायचं आहे की अवेट, अवेट काय असतं? जोपर्यंत आहे ना अवेट इज वेटिंग WATING रिस्पॉन्स ऑफ प्रॉमिस आफ्टर रिसिविंग प्रॉमिस PROMISE रिस्पॉन्स अवेट टर्मिनेट. ओके, असं अवेटचं फंक्शन आहे की सपोज कीवर्ड गेट डेटा नावाचं एक फंक्शन आहे. ओके, गेट डेटा नावाचं फंक्शन आहे, ते काय करते रिटर्नमध्ये न्यू प्रॉमिस करते, न्यू प्रॉमिस. आणि तो प्रॉमिस काय करतो? डायरेक्ट रिझॉल्वचं प्रॉमिस करतोय. रिझॉल्व हा पॅरामीटर, त्याला ॲरो फंक्शन आणि त्याची काहीतरी बॉडी असेल, राईट. आणि रिटर्नमध्ये एक प्रॉमिस, बरोबर आहे. रिझल्टमध्ये आपण काय टाकूया? सेट टाइम आउट फंक्शन टाकू, सेट टाइम आउट, त्याचं ॲरो फंक्शन आणि कॉमा 3 सेकंदांनी करू त्याला. ओके, आणि या 3 सेकंदापर्यंत तो काय करेल? रिझॉल्व म्हणून तो रिटर्नमध्ये रिझॉल्व करेल. काय रिझॉल्व करेल? डबल कोटमध्ये डेटा लोडेड किंवा रिस्पॉन्स रिसिव्ड, रिस्पॉन्स रिसिव्ड असा काय तर तो रिटर्न करतोय. नेक्स्ट मला काय पाहिजे की आपल्याकडे असिंक्रोनस फंक्शन आहे. ओके, असिंक्रोनस फंक्शन आहे, असिंक फंक्शन, सॉरी ASYNC FUNCTION, आणि हे फंक्शन लोड असेल. आता हे फंक्शन काय करतंय की लेट रिझल्टमध्ये RES इज इक्वल टू गेट डेटा याचा काहीतरी रिझल्ट घेत आहे, राईट. आणि इथंच कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोटमध्ये हॅलो करतं आणि त्याच्यानंतर इथं जो आलेला रिझल्ट आहे ना तो मी प्रिंट केला. आणि हे जे फंक्शन आहे लोडवालं ते इथं मी कॉल करतो.
अवेट डॉट जे एस. ओके. आता बघा की आता हे काय झालं, चुकीचं बिहेवियर झालं ना, की पहिल्यांदा काय झालं की लोड नावाचं फंक्शन कॉल झालं. राईट. इथून आपण लोड नावाचं फंक्शन कॉल केलं, इथं लोड नावाचं फंक्शन कॉल झालं. तर असिंक काय म्हणतो तुमचा, की असिंक्रोनस मी वर्क करतो. असिंक्रोनस म्हणजे असिंक फंक्शन काय करतो की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतं, हे मी तुम्हाला सांगितलं. राईट. पण त्याच्यात मी पुढं पण सांगितलेलं की आपल्याला अवेट हे जे आहे फंक्शन ते वापरायला लागतं. अवेट जो कीवर्ड आहे ते वापरायला लागतो. आणि कुठं वापरायचं ते तुमच्यावर डिपेंड असतं की कुठं कुठं वापरायला लागतं. जसं की आता हे जे फंक्शन आहे, आता गेट डेटा नावाचं फंक्शन आहे, किंवा इथं मी एक एपीआय कॉल केली गेट डेटा नावाची. आता ही एपीआय काय म्हणते की मला जो डेटा फाइंड करायला 3 सेकंदाचा वेळ लागणार आहे, तोपर्यंत मी तुम्हाला पेंडिंग स्टेज लावणार. जसं की इथं दावलं की तुम्हाला मी काय सांगितलेलं की स्टार्टिंगला आहे ना प्रॉमिस काय असतं की पेंडिंग स्टेटमध्ये असतं, आणि त्याच्यानंतर ते रिझॉल्व्ह होतं किंवा रिजेक्ट होतं. राईट. तसं इथून त्या गेट डेटाला फंक्शनला कॉल केला, तर तो काय बोलला की मला 3 सेकंद वेळ आहे, तोपर्यंत थांबतो. मग तो पेंडिंग स्टेटमध्ये गेला. इथं त्याचं त्याचं काम झालं, आणि रिटर्नमध्ये हा जो रिझॉल्व्ह आहे ना, रिस्पॉन्स रिसिव्हड, हा मेसेज या रिझल्टमध्ये स्टोअर झाला. राईट. पण हे स्टोअर कधी व्हायला पाहिजे होता, आफ्टर रिझॉल्व वगैरे झाल्यानंतर. पण इथं कसं काय झालं की पहिल्यांदा हॅलो वर्क झालं, त्यानंतर आपण इथं पेंडिंग केलं. आता हे जर थांबवायचं असेल, ओके, तर आपल्याला काय लागतं की अवेट. अवेट कुठं कर, इथं AWAIT अवेट कीवर्ड वापरायचा, आणि CLS नोड अवेट डॉट जे एस. आता बघा तो थांबलाय. राईट. थांबल्यानंतर हॅलो प्रिंट झालं, आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स रिसिव्हड म्हणजे हा वाला. आता सपोज इथं कंट्रोल C कंट्रोल V, इथं मी हॅलो केलं, आणि हे वरती टाकू. आता प्रिंट करून बघू. आता बघा, पहिल्यांदा हा वाला हॅलो, कारण की इथं अवेट नाही. आता हे अवेट काय करतं, जोपर्यंत ह्या गेट डेटाचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत मी वेटिंग करणार, तोपर्यंत मी पुढचा कोणताच प्रोग्राम मी कंटिन्यू करणार. याला म्हणतात की जावास्क्रिप्ट असिंक अवेट जे फंक्शन वापरून आपण सिंगल थ्रेड प्रॉपर बिहेवियर जसं पाहिजे असताना, की सिंगल थ्रेड काय लाईन बाय लाईन एक्झिक्युटिंग, हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, किंवा हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. पण जर आपण असली फंक्शन वापरले की सेट टाइम आउट सारखी, तर ते थांबत नाही. जावास्क्रिप्ट तुला कधी करायचं तसं कर, मी माझ्या पद्धतीने करणार. मग त्यासाठी त्याने इंट्रोड्यूस केलं असिंक आणि अवेट. असिंक म्हणजे असिंक्रोनस फंक्शन कर, आणि अवेट कुठं कुठं वापरायचं आहे ना, जिथं मला इथं वेळ लागणार आहे किंवा इथं वेळ लागणार आहे तोपर्यंत अवेट वगैरे वापरत राहा. आणि मल्टिपल अवेट्स आपण वापरू शकतो, असं नाही की एकदा वापरायचं. मल्टिपल अवेट्स आपण वापरू शकतो. जसं की आता अवेटला परत दुसरं फंक्शनला लागेल, तुम्ही ट्राय करा अवेट कसं वापरायचं. इथपर्यंत जर कळलं आहे की इथं फंक्शन घेऊ, मला आउटपुट पाहिजे, मी इथं लिहिणार, मला फक्त आउटपुटचं काय सांगायचं. अवेट डॉट 01 किंवा QUE डॉट JS. अवेट काय करतोय की गेट डेटा नावाचं एक फंक्शन आहे. ओके. गेट डेटा किंवा स्टेप 1 कंट्रोल C कंट्रोल V स्टेप 2 नावाचं फंक्शन आहे. आता नेक्स्ट. ओके. आणि हे फंक्शन काय करतंय की 2 सेकंदाने एक्झिक्यूट होतंय, आणि हेच फंक्शन सेम 1 सेकंदाने एक्झिक्यूट होतं. म्हणजे पहिल्यांदा हे फंक्शन झालं पाहिजे. राईट. तर मला असिंक फंक्शन पाहिजे, असिंक फंक्शन. आणि हे फंक्शन काय आहे की रन नावाचं फंक्शन आहे, त्याला आपण पॅरामीटर काहीच पाठवणार नाही. आणि कंट्रोल Z कन्सोल डॉट लॉग मध्ये जातं डायरेक्ट. ओके. अवेट AWAI अवेट स्टेप 1. राईट. आणि याच्या खालीच स्टेप 2. आता मला एक्झिक्युशन पाहिजे, तर लक्ष द्या, ज्यांचं असं वाटतंय चुकलंय तर त्यांनी अभ्यास करा. नोड अवेट क्वेश्चन.
वन त्याने म्हणलं इथं काय राहिलं आहे, टू CLS नोड वेट क्वेश्चन डॉट JS रिस्पॉन्स वन रिसिवड रिस्पॉन्स टू रिसिवड. जसं की मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं की जोपर्यंत कुठं पण अवेट वापरा, जोपर्यंत याचा रिस्पॉन्स येत नाही, इवन अख्खा दिवस जरी गेला ना, जोपर्यंत पुढचा रिस्पॉन्स पटना, जरी बॅकएंड आम्ही हा कोड लिहिला, जोपर्यंत बॅकएंड कडून रिस्पॉन्स येत नाही, तर मी API कॉल केली, इथं जोपर्यंत रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत हा माझा खालचा कोड वर्किंग होतच नाही. आता याच्या खाली जर मी अजून किती पण अवेट जरी वापरले, तोपर्यंत याचा रिस्पॉन्स येत नाही, तो खालचे अवेट नसणार आहेत, याचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत खालच्या अवेटचं जे फंक्शन असेल ते एक्झिक्यूट राहणार आहे. ओके, त्याचं असं वर्किंग आहे. ज्यांचं ज्यांचं चुकलंय त्यांनी अभ्यास करा. किंवा इथं मल्टिपल अवेट इज वेटिंग एव्हरी अवेट प्रोग्राम और response of API like await fun1, await fun2, await fun3. Okay, even whole day did not receive data, there are still waiting for response every await. ओके, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. पाठ करा, कसं पण करा, की अख्खा दिवस ना महिना जरी लागला ना तरी अवेट थांबवूनच ठेवणार. तुम्हाला जसं 10वी-12वीचा पेपर होता ना, तसं जर YC कॉलेजला होता, तसं YC कॉलेज काय करतं की जर 10वी-12वीचे पेपर आहेत बोर्डाचं, तर किती पण तुम्ही जरी फुल ड्रेस कोड घातला, काय जरी घातलं ना, तरी आत सोडत नाही ना तशा टाईपमध्ये. इव्हन तुमचं आता काय त्या मंत्र्यापर्यंत जर नंबर असला, ओळख असली, तरी ते थांबवूनच ठरणार जोपर्यंत 12वीचा पेपर होत नाही तोवर. ओके, लास्ट वन राहिले आपला की ट्राय किंवा एरर हँडलिंग म्हणू शकतो. एरर हँडलिंग नाही, एक्सेप्शन हँडलिंग असतं त्याला, एक्सेप्शन हँडलिंग. कारण की आता फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी आहे तुम्हाला, त्यासाठी आज लास्ट आहे. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये काय येतं, ट्राय, कॅच, फायनल. आता मला तिन्हीच आहे ना, एक एक वाक्य सांगा की ट्राय कधी वापरायचा, कॅच कधी वापरायचा, फायनल. तुम्हाला जे एक्सेप्शन हँडलिंग माहिती आहे ना, तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये शिकलाय त्या लँग्वेजची मला कन्सेप्ट सांगा. ओके, आता मी इंग्लिशमध्ये बरोबर आहे तुमचं, सांगतोय आपण. बस झालं का की ट्राय, कॅच आणि फायनली मध्ये काय, जसं मी सांगितलेलं की कुठे गेलं, देन, कॅच आणि फायनली असतं. देन म्हणजे काय असतं, सक्सेस झाल्यानंतर. कॅच काय असतं की एरर झाल्यानंतर. आणि फायनली याच्यातले जे दोन आहेत ना, ते ॲज इट इज प्रॉमिस जसं असतं ना, तसं हे कॅच आणि फायनली असतं. काय, कॅच कधी एक्झिक्यूट होतं, एरर आल्यानंतर, आणि फायनली. पण ट्राय काय असतं, ट्राय नावातच अर्थ आहे की जर आपल्याला एखादा प्रोग्राम ट्राय करायचा कुठला तरी, आणि तो प्रोग्राम आपल्याला शुअर नसतो की त्यातनं आपल्याला एरर येईल का काय येईल, मग त्यासाठी आपण ट्राय करू शकतो. आणि कॅच मध्ये जर एरर आला तर आपण कॅच करू शकतो. आणि फायनली कधी होणार आहे, हे दोन ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतरच फायनली एक्झिक्यूट होणार आहे, असं त्याचा सिंटॅक्स आहे. यालाच फक्त ट्राय, कॅच आणि फायनली म्हणतात. आता जावा स्क्रिप्टचं आहे ना, की काही काही सपोर्ट करतं, काही काही एरर्स आहेत ना ते जावा स्क्रिप्ट सपोर्ट करतं. पण कधी कधी जावा स्क्रिप्ट एरर सपोर्ट करत नाही, त्याला मग कस्टम एरर्स आपल्याला फेकावे लागतात, द्यावे लागतात. एरर डॉट JS, इथं तुमचा ट्राय कीवर्ड. ओके, आणि ट्रायची बॉडी काय असेल ते, सपोज लेट x इज इक्वल टू y अधिक 5. ओके,
मी काय केलं, ट्रायमध्ये लेट एक्स मध्ये स्टोअर कर y+5. आता मला एररच दावायचा आहे, त्यासाठी मी ते तसं केलेलं आहे. नेक्स्ट काय केलं मी, कॅचमध्ये, ओके, कॅचमध्ये आलेला एरर, एरर ERROR, आणि याची जी बॉडी आहे, आता या बॉडीमध्ये कन्सोल डॉट लॉगमध्ये डायरेक्ट व्हेरिएबल हे प्रिंट करू की काय काय येतंय. आणि नेक्स्ट एरर डॉट मेसेज, MESSAGE, राईट, असं मी दोन्ही पण प्रिंट केलं. नेक्स्ट काय केलं, फायनली, फायनलीमध्ये कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोटमध्ये एक्झिक्युशन कंप्लीटेड, राईट, असं काहीतरी केलं मी. CLS नोड एरर डॉट JS, ओके. तर बघा त्यानं बघा टर्मिनेट तुमचा प्रोग्राम नाही झाला, राईट. तुमचा प्रोग्राम काय झाला की रेफरन्स एरर Y is not defined, ओके. आता रेफरन्स एरर म्हणजे काय झालं, हा जो एरर आहे ना अक्का, हा जो अक्काच्या अक्का एरर, तो हा वाला एवढा एरर आहे तुमचा, राईट, की ॲट ऑब्जेक्ट अनोनिमस, त्याचं काहीतरी माझा पाथ दिला, त्यानंतर ॲट मॉड्यूल कंपाईल टाइम वगैरे असं काय 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 त्यानं दिलं. नेक्स्ट काय केलं की Y is not defined. जर माझा प्रोग्राम जर कंपाईल होऊन एरर फेकला नसता तर हा फायनल ब्लॉक एक्झिक्यूट झाला नसता ना. मग त्यासाठी ट्राय, कॅच आणि फायनल असतात. इथं जर मी हा एरर कमेंट केला, ओके, तर मला काय येणार की जो एरर डॉट मेसेज आहे, एरर डॉट मेसेज काय येणार, Y is not defined, CLS आला का, Y is not defined, एक्झिक्युशन कम्प्लिटेड, म्हणजे तुमचा कॅच ब्लॉक तयार झाला. किंवा इथं पण काय करू शकतो आपण, लेट Y=10. आता एरर फेकल का, तो नाही फेकणार, एक्झिक्युशन कम्प्लिटेड. असा तुमचा ट्राय, कॅच आणि फायनली असतं. इथपर्यंत कळ. आता त्याच्या पुढे जाऊ आपण की जर व्हेन कस्टम एरर्स वी वॉन्ट टू शो, वी नीड थ्रो कीवर्ड, ओके. आता थ्रो कीवर्ड कुठे वापरायचा, ट्रायमध्येच वापरायचा. ट्रायमध्ये जसं की आता लेट एक्स आणि वाय नाही करत की किंवा परत टाईप करू आपण, एक फंक्शन आहे, ओके. ते फंक्शन काय करते, चेक एज नावाचं फंक्शन आहे, त्याला एज नावाचा पॅरामीटर येतो आणि त्या एजवरती काहीतरी तो ऑपरेशन करतो. जर आल्याला इफ म्हणजे आल्याला जी एज आहे ती जर ग्रेटर दॅन 18 असेल, ग्रेटर दॅन नाही, लेस दॅन असेल ना, की 18पेक्षा जर कमी असेल तर तो काहीतरी इथं कस्टम एरर फेकेल. काय फेकेल, थ्रोमध्ये यू मस्ट बी 18+, ओके. नेक्स्ट एरर नाही येणार, एल्स येईल ना आपला, एल्समध्ये रिटर्न डबल कोटमध्ये ॲक्सेस ग्रँटेड, असं काहीतरी आपण देऊ. हा झाला तुमचा ट्रायवाला, म्हणजे हे एक फंक्शन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ट्राय आणि कॅच करायचं आहे. ट्रायमध्ये Ctrl+Z, ट्रायमध्ये ट्रायची बॉडी इथं, कॅचमध्ये आल्याला एरर ERROR आणि त्याची बॉडी. आता ट्रायमध्ये मी काय करणार आहे, कन्सोल डॉट लॉगमध्ये चेक एज हे फंक्शन कॉल केलं आणि त्याला 16 नंबर पाठवला, ओके. आता 16 नंबरमध्ये जर एरर आला, ओके, एरर आला तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि जर एल्समध्ये आला तर रिटर्नमध्ये ॲक्सेस ग्रँटेड म्हटल्यानंतर हाच ब्लॉकमध्ये काहीतरी एज येईल त्याचा, असं काहीतरी एक्झिक्यूट होईल. बघूया. आणि इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये जो आपण कस्टम थ्रो एरर केला ना, तो
एरर या व्हेरिएबलमध्ये आलेला आहे. cls नोड एरर डॉट जेएस आला का. यू मस्ट बी 18+. सपोज इथं मी 19 टाकलं. cls नोड एरर डॉट जेएस आला का. तुमचा ॲक्सेस ग्रँटेड असं तुम्ही कस्टम एरर शो करू शकता. ओके. किंवा आपण जसं मी सांगितलं आता फिरून परत आलं ऑब्जेक्टकडं. इन जावास्क्रिप्ट बिल्ट इन बिल्ट इन एरर ऑब्जेक्ट. आता बिल्ट इन एरर ऑब्जेक्ट काय असतं की रन टाइमला आपण काहीतरी त्याला एक एरर बनवणार आहे. ओके. आणि तो एरर आपण काहीतरी प्रिंट करणार आहे. जसं की Ctrl+C करू errorobj.js. आता हा याला Ctrl+X करू. थ्रो रन टाइमला न्यू एरर ऑब्जेक्ट आणि या ऑब्जेक्टला आपण स्ट्रिंग पास करणार आहे. आता बघा आजची जर स्ट्रिंग पास केली तर जसं मी सांगितलं ना कुठे गेला आपण याच्या अगोदर ट्राय कॅच घेतलेलं ना जिथं आपण एरर डॉट मेसेज लावलेलं. असं इट्स ओके. ते मला वाटते काढला मी की आता मला काय करायचं आहे की रन टाइमला इथं जो एरर आहे ना जसं मी मगाशी सांगितलं तो ॲज इट इज प्रिंट करायचा आहे. एरर डॉट जो मेसेज प्रॉपर्टी असते MESSAGE ही मेसेज प्रॉपर्टी कशी होती की हा जो रन टाइमला आपण एक कन्स्ट्रक्टर वापरला एररचा आपण एक कन्स्ट्रक्टर वापरला आणि ते म्हणजे थोडक्यात हा एक क्लास आहे. हा एरर एक क्लास आहे आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर जो कन्स्ट्रक्टर असतो त्याच्याकडं मेसेज नावाची एक प्रॉपर्टी असेल. मेसेज नावाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्याकडे एक लोकल व्हेरिएबल असेल. हा एररचा जो क्लास आहे डबल क्लिक केलं तर बघा आता इथं बघा इनडेप आता गेलंच पाहिजे. ही कंट्रोल जर प्रेस केलं आणि याच्यावरती हॉर केलं ना आणि क्लिक केलं तर याचं जी पण काही इंटरफेस असेल आता इंटरफेस तुम्हाला शिकायचं मी टाईपस्क्रिप्टमध्ये सांगेन बेसिक कसं असतं. आता एरर कन्स्ट्रक्टर हा एक क्लास आहे. हा तुमचा काय एक इंटरफेस आहे राईट. आणि एरर कन्स्ट्रक्टर या एरर इंटरफेसचा कुठे गेला की एक कन्स्ट्रक्टरमध्ये रन टाइमला एक मेसेज येतोय. ओके. रन टाइमला मेसेज आलेला मेसेज तो त्याला असाइन करतो राईट. आणि नेक्स्ट असतात की त्याचे ऑप्शन्स की एरर ऑप्शन्सचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं की एरर ऑप्शन्स याच्यावरती गेल्यानंतर कॉज म्हणून एक आहे आणि नेक्स्ट त्या दिवशी मी बघितलेला मेसेज एरर. ओके. आणि हे जे रेफरन्स आहे ना ECMAScript 2020-21 मध्ये आलाय प्रॉमिसमध्ये आलाय. लायब्ररी त्याची कोणती आहे की ECMAScript 2021.promise रेफरन्स LIB म्हणजे त्याची लायब्ररी. हा एरर कॉज एक भेटतो आपल्याला मेसेज भेटतो आणि ऑप्शनमध्ये अजून एक भेटतं काहीतरी रेंज एरर असेल आय थिंक. ओके. अशा 2-3 आपल्याला पॅरामीटर्स भेटतात. त्यातला मी फक्त एरर वापरला म्हणजे फक्त मेसेज वापरला. आता इथं परत 17 करतो. सेव्ह नोड एरर डॉट ओबीजे आला का. एरर मधला जो मेसेज आहे पहिला पॅरामीटर जो मेसेज आणि हे जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ना ते सगळे ऑप्शन्स यू मस्ट बी 18+. असा त्या एरर ऑब्जेक्टचा प्रकार असतो. ओके.
हम्म, इथं जर का एरर डॉट नेम केलं, ओके, नोड cls नोड एरर ओबीजे डॉट जेएस, ओके. तर त्याचा नेम एररच आहे ते एक कळलं. कंट्रोल एस, ओके. किंवा स्टॅकला ओपीटी ऑप्शनमध्ये अनडिफाइनड, बरोबर आहे. ॲज त्याला स्टॅक म्हणून पण म्हणू शकता. इन इन एरर ऑब्जेक्ट देअर आर 3 पॅरामीटर्स. फर्स्ट वन मेसेज MESSAGE, सेकंड वन STICK आणि थर्ड वन नेम. बाय डिफॉल्ट हो काय करणार आहे, एररच देणार आहे, आणि कॅपिटल मधला एरर, ओके. इथपर्यंत जर कळलं असेल तर